बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि। बोधकथा। एकदा एक भिक्खू एका गावावरून दुसऱ्या गावाला जात असताना रात्र होते, म्हणून ते त्या गावाच्या शेवटच्या घरातील गृहस्थाला निवायाची व्यवस्था करायला विनंती करतात। तेव्हा तो गृहस्थ आनंदित होऊन भिक्खूंची राहण्याची व्यवस्था करतात। सकाळी उठून भिक्खू त्या गृहस्थाला पंचशीलाचे पालन केल्यामुळे तुझे कल्याण होईल असे सांगतात, परंतु त्या गृहस्थाचा व्यवसाय चोरी करण्याचा असल्यामुळे तो प्रामाणिकपणे सांगतो की मला पंचशील पाळणे शक्य होणार नाही। तरीही ते भिक्खू एक शील समजावून सांगतात, परंतु तो गृहस्थ पंचशीलाचे पालन करण्यास नकार देतो। माझा व्यवसाय चोरी करण्याचा आहे हे सुद्धा तो भिक्खूला सांगू शकत नाही। म्हणून भिक्खू म्हणतात की 5 ही शीले पाळता येत नसतील तर निदान 4 शीले तरी पाळा। तो गृहस्थ त्यालाही नकार देतो, तेव्हा भिक्खू म्हणतात की निदान 3 शीले तरी पाळा। तो गृहस्थ त्यालाही नकार देतो, तेव्हा भिक्खू म्हणतात की निदान 2 शीले तरी पाळा। तो गृहस्थ त्यालाही नकार देतो, तेव्हा भिक्खू म्हणतात की निदान 1 शील तरी पाळा। गृहस्थाला वाटते की एखादे शील पाळायला काय हरकत आहे, म्हणून तो गृहस्थ भिक्खूला म्हणतो, पंचशीलांपैकी मी खोटे बोलणार नाही, हे एकमेव शील पाळायला मी तयार आहे। भिक्खू त्याच्याविषयी मंगल कामना व्यक्त करून निघून जातात। त्या रात्री नेहमीप्रमाणे तो गृहस्थ चोरी करायला बाहेर पडतो। त्याच वेळेस त्या राज्याचा राजा सुद्धा वेषांतर करून राज्यात फिरायला येतो। होते असे की राजाची व त्या गृहस्थाची भेट होते। तेव्हा त्या गृहस्थाला राजा विचारतो, कोण आहेस? तू काय करतोस? त्या गृहस्थाने खरे बोलण्याची प्रतिज्ञा घेतल्यामुळे त्याने सांगितले की मी चोर आहे व आज मी राजाच्या तिजोरीतील हिरे चोरणार आहे। त्या राजाला त्याच्या खरे बोलण्याबद्दल कौतुक वाटले। राजाने त्याला सांगितले, तू तर खरा बोललास, पण मी जर हे राजाला सांगितले तर ते तुला शिक्षा करतील, म्हणून तू जे हिरे चोरशील त्यापैकी मला अर्धे दे, म्हणजे मी राजाला सांगणार नाही। या गोष्टीला तो चोर तयार झाला। तो राजवाड्याच्या आत जाऊन हिऱ्यांचा शोध घेतो। तेव्हा त्याला असे दिसले की त्या तिजोरीत फक्त 3 हिरे आहेत। यापैकी अर्धे हिरे बाहेरच्या व्यक्तीला कसे देणार, असा प्रश्न पडल्यामुळे तो एक हिरा तसाच ठेवून 2 हिरे सोबत घेऊन राजवाड्याबाहेर पडतो। बाहेरच्या व्यक्तीला त्या 2 पैकी एक हिरा देतो। हिरा पाहून ती व्यक्ती खुश होते। दोघेही आपले नाव पत्ता सांगतात, परंतु वेषांतर केलेले असल्याने राजा खोटे नाव व खोटा पत्ता सांगतो, चोर मात्र खरे खरे सांगतो। मग ते आपापल्या वाटेने निघून जातात। दुसऱ्या दिवशी राजा प्रधानाला तिजोरीची पाहणी करायला सांगतो। तिजोरी पाहिल्यानंतर प्रधानाला 3 पैकी फक्त 2 हिरे चोरीला गेल्याचे आढळते। प्रधानाला कळत नाही की चोराने 3ही हिरे का चोरले नाहीत, परंतु हुशार प्रधान विचार करतो की राजाला कुठे माहिती आहे की एक हिरा चोराने तेथेच ठेवून 2 हिरे घेऊन गेला आहे, म्हणून तो एक हिरा जवळ ठेवतो व राजाला सांगतो की तिजोरीतील 3ही हिरे चोरीला गेले आहेत। राजाला त्या प्रधानाचा खोटेपणा व चोराचा खरेपणा समजून आला।
राजा दरबार भरवतो व हिरे चोरणाऱ्या त्या चोराला दरबारात बोलवतो. मग चोराच्या लक्षात येते की रात्रीचा जो व्यक्ती होता तो राजा आहे. आपण त्याला खरे सांगितल्यामुळे राजा आता आपल्याला निश्चितच शिक्षा करणार. आपण भिक्खूमुळे फसल्या गेलो याचे त्याला विलक्षण दुःख झाले. परंतु राजाने मात्र प्रधानाने केलेल्या खोटेपणाबद्दल प्रधानाला काढून टाकले व चोराच्या ख्यापणाबद्दल त्याला प्रधान बनवले. राजाचा हा निर्णय पाहून चोराला आश्चर्य वाटले. भिक्खूने सांगितलेल्या एका शीलाचे पालन केल्यामुळे मला प्रधानपद मिळाले हे त्याला समजून आले. मग त्याने विचार केला, मी जर 5ही शीलाचे पालन केले असते तर आज मी कुठल्या कुठे जाऊन पोहोचलो असतो. एवढी ताकद पंचशिलांमध्ये आहे. अत्तदिग्भव.